नमस्कार मंडळी, मी तृप्ती आणि आज मी करत आहे तांबूल। त्यासाठी इथे मी एक छोटासा तडका पॅन घेतला आहे। त्यामध्ये विलायची आणि लवंग भाजून घेत आहे। जिन्नस छान भाजलेले असतील तर मिक्सरमधून लवकर निघतात, म्हणून आपण हे भाजून घेत आहोत। तुम्ही यापैकी कुठले जिन्नस उपवासासाठी खात नसाल तर ते तुम्ही स्किप देखील करू शकता। त्याच तडका पॅनमध्ये आपण इथे सुपारी भाजून घेत आहोत। अर्धी छाली सुपारी आणि अर्धी आपली बर्डी सुपारी, जी लाल चिकन सुपारी म्हणतात ती। तुम्ही दोन्हीपैकी एक सुपारी घातली तरीही चालणार आहे। त्यानंतर त्याच तडका पॅनमध्ये आपण सुक्या नारळाचा किस करून तो भाजून घेत आहोत। लालसर रंगावर येईपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे। तो भाजून झाला की एका प्लेटमध्ये आपल्याला काढून ठेवायचा आहे आणि त्याच पॅनमध्ये परत आपल्याला बडीशोप भाजून घ्यायची आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मी ओवा देखील घातलेला होता, तो पण छान भाजून घ्यायचा आहे। ती पण छान भाजून झाली, लालसर रंगावर यायला लागली की आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तांबूलसाठी लागणारे सगळे जिन्नस आपण इथे एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत। भाजलेली बडीशेप, ओवा, लवंग, विलायची, थोडासा चुना, भाजलेली सुपारी, भाजलेला खोबऱ्याचा किस, थोडीशी खडी साखर आणि कात। आणि इथे मी केसर घालत आहे, हे अगदी ऑप्शनल आहे। यामध्ये तुम्ही ज्येष्ठ मध आणि गुलकंद देखील घेऊ शकता। हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये जायफळ खीस करून घालणार आहोत। आपण कात अगदी थोडासा घातलेला होता आणि चुना देखील थोडासाच घातलेला आहे। त्यानंतर आपण पानं स्वच्छ धुवून पुसून त्याचे देठ काढून घेणार आहोत आणि त्याचे बारीक बारीक हातानेच तुकडे करून आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत। ही आपली विड्याची पाने आहेत, ज्याला कुठे कुठे नागिनीची पाने देखील म्हणतात, खाऊची पाने देखील म्हणतात, तर तीच घ्यायची आहेत आपल्याला। जेवणानंतर तांबूल खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते। ही तांबूलची सगळी प्रोसेस आपण मिक्सरवरती पल्स मोडवरती करणार आहोत। हे पाने लवकर फिरत नाहीत, वेळ लागतो ते बारीक होण्यासाठी, तर हे आपल्याला रिपीट करून करायचे आहेत। तर शेवटी आपला तांबूल रेडी आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? सध्या शारदीय नवरात्र उत्सव चालू आहे, त्यासाठी तुम्ही हे नक्की करू शकता रेणुका मातेच्या प्रसादासाठी। त्यानंतर आपण हा तांबूल एका वाटीमध्ये सर्व करत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।